अ, पहिल्यांदा तुम्हाला पत्रकार दिनाच्या खूप खूप शुभेच्छा सर. थँक्यू. आज आपण अशा व्यक्तीला भेटणार आहोत, जे स्वतः पत्रकार आहेत, ज्यांनी बार्शीसारख्या ठिकाणी पत्रकारिता करत असताना आपली ध्येय आणि मूल्य जपली, लेखणीशी कधीच तडजोड केली नाही आणि शहर व तालुक्याच्या विकासात मोठं योगदान दिलं. पत्रकार सचिन अपसिंकर सर. यांना आपण या पॉडकास्टमध्ये भेटत आहोत. सचिन अपसिंकर सर यांचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य काय असेल, तर त्यांनी निसर्गाने त्यांच्यावर केलेला अन्याय आणि त्यांनी एका आजारात त्यांनी त्यांची दृष्टी कायमची गेल्यानंतर देखील त्यांनी पत्रकारिता तितक्याच जोमानं आणि नेटानं सुरू ठेवली. दृष्टी नसताना पत्रकारिता निष्ठेने करणारे सचिन अपसिंकर सर हे देशातील नाही तर जगातील एकमेव उदाहरण असेल. तर वर्तमानपत्रात पत्रकारिता करायची म्हणली तर लिहावं लागतं, लोकांशी भेटावं लागतं, कार्यक्रमांचं वृत्तांकन करावं लागतं. दृष्टी नसताना हे करणं किती कठीण काम आहे, किती अवघड आहे, याची कल्पना केल्यानंतर आपल्याला समजते की त्यांनी किती मोठे अवकाश पेललेलं आहे. चला तर मग जाणून घेऊया त्यांच्या या खडतर आणि ध्येयवादी पत्रकारितेबद्दल. सर, तुम्ही या निसर्गाने केलेल्या या अन्यायाला तुम्ही स्वतः ॲक्सेप्ट केलं आणि त्यातून तुम्ही इतरांसाठी प्रेरणा देखील बनलात. हा प्रवास नेमका कसा आहे? मी सचिन भालचंद्र अपसिंकर, मूळ बार्शीचाच आहे. माझे वडील रेल्वेत नोकरीला होते. माझी आई पण डी.एड झालेली आहे. माझं शिक्षण इथल्या सिल्व्हर ज्युबिली हायस्कूलमध्ये 10वी झालं. त्यानंतर झाडबुके महाविद्यालयामध्ये मी कला शाखेतून पदवी घेतली. त्यानंतर शिवाजी महाविद्यालयामध्ये मी पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं इंग्रजीचं. मी जन्मजात दृष्टीहीन किंवा अंध नाही. मला बालपणापासून दीर्घदृष्टीचा म्हणजे लांबचं दिसण्याच्या दृष्टीदोषाचा त्रास होता. पण त्याचं सावट हे शिक्षण किंवा अन्य गोष्टींवर फारसं पडलेलं नव्हतं. आणि सिल्व्हर ज्युबिली शाळेचा मी आवर्जून उल्लेख करेन, म्हणजे त्याचा संबंध हा पत्रकारितेच्या प्रवासाशी आहे. सिल्व्हर ज्युबिली हायस्कूलमध्ये माझे कुंभारे सर नावाचे शिक्षक होते आणि ते मला नेहमी तुझं लेखन चांगलं आहे असं म्हणायचे. मग त्यावेळेला मी आपल्या सोलापूर जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या वृत्तपत्रांमध्ये काही पूर्वी वाचकांचा पत्रव्यवहार असायचा, काही छोटे ललित लेख असायचे, काही छोट्या गोष्टी असायच्या, तर त्या आम्ही लिहायचो. आणि मग लहान लहान विषयांवर लिहिता लिहिता मनामध्ये पत्रकारितेची आवड निर्माण झाली. मग मी पदव्युत्तर शिक्षण इंग्रजी विषय घेऊन शिवाजी महाविद्यालयामध्ये पूर्ण केल्यानंतर अगदी ठामपणे ठरवलं की आपण पत्रकारिता करायची. आणि मग मी पुणे विद्यापीठाच्या संज्ञापन आणि वृत्तपत्र विद्या विभागामध्ये ॲडमिशन घेतली. त्यावेळेला माझं सर्व शिक्षण हे पूर्णतः इतर सामान्य विद्यार्थ्यांप्रमाणेच झालं. त्यावेळेला मला दृष्टी होती, चांगली म्हणता येणार नाही, परंतु मी व्यवस्थित शिक्षण घेऊ शकेल अशा पद्धती दृष्टी मला त्यावेळेला होती. आणि आम्हाला पुणे विद्यापीठामध्ये त्यावेळेला ज्येष्ठ पत्रकार, ज्येष्ठ साहित्यिक, एक विदेशी साहित्यकृती मराठीमध्ये आणणारे मोठे अनुवादक म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं, ज्यांनी दिल्लीमध्येही अनेक वर्ष संपादक म्हणून काम केलं आणि राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पत्रकारितेमध्ये ज्यांचं खूप मोठं योगदान होतं, अरुण साधू सर ते छोटे होते. आणि मग मी तिथं पत्रकारितेच्या पदवी अभ्यासक्रम पूर्ण केला आणि इथून मग माझ्या पत्रकारितेला सुरुवात झाली खऱ्या अर्थानं. अरुण साधू सरांचं तुम्हाला पूर्णपणे मार्गदर्शन लाभलेलं आहे, जे स्वतः साहित्य संमेलनाचे अध्यक्ष देखील राहिलेले. त्यांची मुंबई दिनांक तुम्ही मगाशी सांगितले, मुंबई दिनांक सारखे एक म्हणजे गाजलेली कादंबरी देखील त्यांनी लिहिली गेली. त्यांच्या सिंहासन सामना, सिंहासन सामना देखील त्यांचंच लेखन आहे. त्यांच्या कादंबरीवर आधारित चित्रपट आहेत. सर, पत्रकारी क्षेत्रात आपण करिअर करायचं हे तुम्ही जेव्हा निवडलं तेव्हा तुम्हाला पहिली बातमी तुमची आठवते का, की तुम्ही पहिली बातमी कोणती लिहिलेली होती याबद्दल, किंवा तुम्ही पहिलं वर्तमानपत्र कोणतं तुम्ही स्वीकारलं होतं? पहिलं वृत्तपत्र ज्या माध्यमातून मी बातमीदारी सुरू केली ते म्हणजे तेव्हाचं उस्मानाबाद आणि आजचं धाराशिव, त्याच्यामध्ये दैनिक संघर्ष समाजवादाचा नावाचं वृत्तपत्र होतं. मग त्यावेळेला बार्शीतून उस्मानाबादला जायचो. व्यंकटेश हंबिरे
हे मराठवाड्याच्या म्हणजे मुक्तीसंग्राम चळवळीचा एक अतिशय चांगली पार्श्वभूमी लाभलेली आणि ध्येयवादातून पत्रकारिता करणारे संपादक होते. चळवळी चळवळी अगदी चळवळी ते. आणि त्यांची सामाजिक बांधिलकीची जाणीव फार प्रखर होती. आणि धाराशिव जिल्ह्यामध्ये त्यांचं नाव खूप आदराने घेतलं जायचं. त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी पहिल्यांदा बातमीदारी सुरू केली. हां. त्यांचं आता नुकतेच निर्वसलेले ज्येष्ठ समाजवादी विचारवंत पन्नालाभाऊ सुराणा यांचं इथे ते नियमितपणे येणं जाणं असायचं. आणि पन्नालाल सुराणांनी पण मराठवाड्यातल्या एका म्हणजे नामवंत मराठवाडा याच नावाच्या वृत्तपत्र संपादक म्हणून काम केलं होतं. पन्नालाभाऊ पण मला काही गोष्टी सांगायचे. त्यांच्याबद्दलची काय आठवण आहे का तुमच्याकडे? हो. हा. पन्नालाल सुराणा म्हणजे हे चळवळीतलं सगळ्यात मोठं अगदी हो नाव होतं. पत्रकारिता असो, सेवा, सामाजिक समाजवादी नेता म्हणून हो. पन्नालाभाऊंचा माझा विद्यार्थी दशेमध्ये पण संपर्क होता. आणि त्यांनी मला पुण्यामध्ये म्हणजे आज आपल्या बार्शीमध्ये 1980 साली जे बार्ड साहित्य संमेलन झालं त्या साहित्य संमेलनाचे गंबा सरदार हे अध्यक्ष होते. आणि त्यांचा मुलगा अजित सरदार हे पुण्यामध्ये घोले रोडला राहायचे. तुम्हाला माहित असेल दळगंदे चळवळीच्या वसुधा सरदार. तर त्यांच्या घरी विनायकराव कुलकर्णी नावाचे समाजवादी विचारवंत राहिला होते वास्तव्याला. तर तिथं मला पन्नालाभाऊने तू त्यांच्याकडे जात जा आणि तुला त्यांच्याकडनं खूप काही म्हणजे अनेक विषयांवरचं चांगलं चिंतन त्यांचं तुला ऐकतेला सांगितलं होतं. तर त्याच्यामुळे त्यांचा मला संपर्क होताच. मग व्यंकटेश हंबिरे जे आहे ते आपल्या निर्भीड म्हणजे पत्रकारितेबद्दल म्हणजे खूप म्हणजे प्रसिद्ध होते. मला चांगलं आठवतं की त्यांचं बार्शीमध्ये पण म्हणजे विभागीय कार्यालयाचं ऑफिस होतं. आणि पहिली बातमी जी आहे त्यावेळेला ते आपले त्यावेळेचे तत्कालीन खासदार आपल्या बार्शीतून निवडून आलेले शिवाजीबापू कांबळे यांनी लातूरच्या रेल्वेबाबत एक आंदोलन केलं होतं. आणि ते एडशीजवळ रेल्वे मार्गाच्या जवळ केलं होतं. तर त्याची पहिली बातमी लिहिण्याचा म्हणजे योग मला आला होता. ती बातमी मी लिहिली, मला आठवते. म्हणजे लाईव्ह रिपोर्टिंग त्यावेळेस करण्याचा केलं होतं. आणि त्यावेळेस रेल्वे ही बार्शीसाठी रेल्वे खूप म्हणजे प्रसिद्ध लाईट रेल्वे होती, ती देखील प्रसिद्ध होती. लासूर मिरज त्याला म्हणजे बार्शी लाईट रेल्वे असंच नाव आहे. तर ती म्हणजे ब्रिटिश काळामध्ये सुरू झालेली आहे. आणि ह्या सगळ्या भागातल्या दळणवळणाचा एक फार मोठा ऐतिहासिक असा साक्षीदार असलेली रेल्वे होती ती. म्हणजे ज्याने आणि घडामोडी पाहिल्या. हो अगदी. तर त्या संदर्भातल्या त्या आंदोलनाची पहिली बातमी मी केली होती. अच्छा. म्हणजे ती तुमची पहिली बातमी असेल आली तुम्ही म्हणजे त्यावर लाईव्ह रिपोर्टिंग म्हणता येईल ना त्याला? अगदी नक्कीच. सर त्यावेळेसचा काळ कसा होता? म्हणजे आता चॅट जीपीटी सारखे AI चे टूल्स आहेत, बातमी लिहिण्यासाठी काही जण वापरतात, चॅट जीपीटी वापरतात. मग ह्या AIच्या बरोबरीनं त्यावेळेसची बातमीदारी आणि आत्ताची बातमीदारी यात किती मोठी तफावत तुम्हाला वाटते? म्हणजे मला असं वाटतं की आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा मानवी बुद्धिमत्तेला पर्याय अशक्य नाही. म्हणजे जगातले कितीही महापरम संगणकांची निर्मिती भविष्यामध्येही झाली आणि आपल्या तंत्रज्ञानानं कितीही अत्युच्च क्रांती केली तरी द मॅन बिहाइंड द मशीन इज इम्पॉर्टंट. मानवी मेंदूची जी व्यापकता आहे, मानवी बुद्धीचे जे अनेक आयाम आहेत, मानवी बुद्धीची जी चिंतनशीलता आहे, मानवी बुद्धीची जी कल्पकता आहे, तर त्याची तुलना ही आर्टिफिशियल इंटेलिजन्स बरोबर होऊ शकत नाही. म्हणजे त्याला पर्याय म्हणून सुद्धा आपण बघणं चुकीचं आहे असं मला वाटतं. तुमच्या वाचनातून, तुमच्या चिंतनातून, तुमच्या सामाजिक निरीक्षणातून आणि तुमच्या विचारशक्तीमधून तुमच्या क्षेत्रामध्ये काम करता त्या क्षेत्राला नवे वळण आणि नवे आयाम देण्याचं सामर्थ्य हे तुमच्या म्हणजे मानवी मेंदूच्या ताकदीमध्ये आहे असं मला वाटतं. म्हणजे जे मानवी करू शकतं ते एक तांत्रिक गरज म्हणून तुम्ही आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे तुमच्या म्हणजे कामामध्ये स्वीकारू शकता, परंतु स्वतंत्रपणे कोणत्याही विषयावर मूलभूत विचार करून त्या संदर्भातलं लिहिणं हे गरजेचं आहे असं मला वाटतं. ज्यावेळेस तुम्ही पत्रकारिता करत होता त्यावेळेसचा काळ म्हणजे जुना काळ म्हणूया आपण त्याला, तर त्या दशकामध्ये जी पत्रकारिता चालत होती त्याच्यात म्हणजे कसं कनेक्टिव्हिटी
असायची कनेक्टिव्हिटीसाठी, कशी साधनं असायची पत्रकारितेमध्ये? म्हणजे जसं आता मोबाईलवरून आपण एका सेकंदात एकमेकांशी कनेक्ट होतो. एखादी झालेली घटना सेकंदाच्या पेक्षाही कमी टायमिंग मध्ये आपल्याला कळते की इथं इथं ऍक्सिडेंट झालेला आहे, इथं आग लागलेली आहे, इथं असं झालेलं आहे, किंवा निवडणुकांचे निकाल असतील. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा लाईव्ह स्वरूपात हो आज येत आहेत हो काही सेकंदात, हो त्यावेळेसची कनेक्टिव्हिटी कशी असायची पत्रकारांची एकमेकांसोबतची? हां म्हणजे बार्शीच्या सत्या संदर्भात सांगायचं झालं हां. तर मोबाईलला त्यावेळेला नुकतीच सुरुवात झाली होती. इनकमिंगला पण चार्जेस असायचे, आउटगोइंगला पण चार्जेस असायचेच. तर त्यावेळेला तुमच्या बातम्यांचे स्रोत जे आहेत आणि बातम्यांचे वेगवेगळे विषय उपलब्ध करून देणारे जी काही सर्व केंद्र असतील, कार्यालय असतील, सर्व सरकारी कार्यालय असतील, त्याच्यानंतर पोलीस स्टेशन असेल, नगरपालिका असेल, पंचायत समिती असेल, वेगवेगळे सार्वजनिक कार्यक्रम असेल, ह्याच्यामध्ये प्रत्यक्ष सहभागी होणं, ते म्हणजे अटेंड करणं आणि तिथल्या स्रोत पर्सन जो आहे तर त्याच्याशी सतत म्हणजे संपर्कामध्ये नियमितपणे राहणं, अशा पद्धतीने पत्रकार त्यावेळेला म्हणजे जोडले गेले असायचे. आज म्हणजे आपण व्हॉट्सअपला काही मेसेज पाठवणं, त्याच्या माध्यमातून काही म्हणजे चटकन एखाद्या गोष्टीच्या बाबतीमधली माहिती घेणं, अशाच म्हणजे प्रत्यक्ष फिजिकल प्रॉक्झिमिटी जी आहे ते आत्ता जरी म्हणजे आपण प्रत्यक्ष सर्व ठिकाणी जाण्याऐवजी ह्या सगळ्या म्हणजे माध्यमांचा आपण वापर करतो, परंतु त्यावेळेला प्रत्यक्ष ते म्हणजे स्वतः सहभागी होणं, तिथं जाणं, बरोबर. प्रत्यक्ष सर्व अवलोकन करून सर्व म्हणजे माहिती घेणं, अशा पद्धतीचा दिनक्रम त्यावेळेला पत्रकारितेमध्ये असायचा. आपल्या तालुका स्थानिक पातळीवर म्हटलं तर बार्शी नगरपालिकेसमोर मला आठवतं की केसकरांची एक ही STD होती, तिथं फॅक्स मशीन असायचं. बार्शीचे बहुतांश पत्रकार हे त्या निमित्तानं तिथं एकत्र यायचे. म्हणजे त्या STD कनेक्टिव्हिटी व्हायची सगळे. तिथून फॅक्सवरून बरेच पत्रकार बातमी पाठवायचे. त्यावेळेस पेजर नावाची पण एक संकल्पना आली होती का? होती त्यावेळेला पेजर. हो पेजर नावाची एक ते पण एक टेक्नॉलॉजी हळूहळू डेव्हलप होत होती, पण ती खूप महागडी होती, त्या भाजले होते. महानगरांमध्ये त्याचा वापर असायचा, परंतु बार्शीसारख्या इथं त्यावेळेला त्याचा फारसा बोलबाला नव्हता. ज्यावेळेस एक राजकीय लिखाण देखील पत्रकारितेतलं सगळ्यात मोठं टास्क आहे की पॉलिटिकल ज्या म्हणजे निरीक्षण, पॉलिटिकल ज्या सगळ्या गोष्टी चालल्यात त्याच्या घडामोडी देणं, किंवा यात नेते आणि कार्यकर्त्यांची नाराजी पत्करावी लागते का एखाद्या लिखाणामुळे, किंवा त्याला तुम्ही कसं हँडल करता मग? अर्थातच म्हणजे किंवा राजकीय किंवा राजकारण असं नाही, तर सर्व क्षेत्रामध्ये जे काही म्हणजे चुकीचं घडतं त्याच्यावर ज्यावेळेला बोट ठेवून लेखन केलं जातं त्यावेळेला त्या क्षेत्रातल्या म्हणजे व्यक्तींची अप्रियता, नाराजीवरून घ्यावीच लागते. ज्यावेळेला तू पत्रकार म्हणून वस्तुनिष्ठ, निर्भीड, तटस्थ आणि परखड, पारदर्शी अशा स्वरूपाचं लेखन करता, तर अनेकांचे हितसंबंध हे दुखावले जातात. त्यांच्या म्हणजे अनेक गोष्टींना त्याच्यामुळे आळा बसतो, अटकाव येतो, किंवा त्यांच्या अनेक म्हणजे वाईट गोष्टींवर आपण जेव्हा बोट ठेवतो त्यावेळेला अर्थातच त्यांच्या नाराजीवरून घ्यावीच लागते. परंतु ज्यावेळेला तुम्ही राजकीय व्यक्तींबद्दल लेखन करता, राजकीय विषय हाताळता, त्यावेळेला तुम्ही तुमची स्वतःची विचारसरणी ही कोणतीही राजकीय विचारसरणी तुम्ही अंगीकारलेली असू द्यात, तुम्हाला राजकीय स्वातंत्र्य आहे, तुम्ही स्वतःची राजकीय विचारसरणी ही तुम्ही तुमच्या त्याच्याशी प्रामाणिक असणे त्यात काही गैर नाही, परंतु पत्रकारितेमध्ये, बातमीदारीमध्ये त्याचा प्रतिबिंब पडता कामा नये. बरोबर आहे. तुम्ही राजकारणाबद्दल, राजकीय पक्षांबद्दल, राजकीय नेत्यांबद्दल ज्या वेळेला लिहिता त्यावेळेला पूर्णपणे पूर्वग्रह विरहित लेखन केलं पाहिजे. म्हणजे कोणताही एक अँगल, कोणत्याही करेक्ट म्हणजे कोणाबद्दलही एकांगी लेखन करता कामा नये. ज्यावेळेला तुम्ही राजकीय नेत्यांबद्दल एकांगीपणाने लिहित नाही, त्यांचे सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही बाजू मांडता, तुम्ही त्यांच्या जशा वर्तनामधल्या विसंगती मांडता तसे त्यांचे काही चांगले गुणही मांडता, हे ज्यावेळेला राजकीय नेत्यांच्या आणि कार्यकर्त्यांच्या लक्षात येतं त्यावेळेला मग त्यांनी स्वीकारलेलं असते की हा पत्रकार जे आहे ते वस्तुस्थिती निदर्शक लिहितो, परंतु आपल्या चांगल्या गुणांचंही तितकंच कौतुक करतो, आणि आपल्या हातून जे काही चुकीचं घडतंय असताना वाटतं पत्रकाराच्या दृष्टिकोनातून, त्याच्यावर पण ते बोट ठेवतात. मग मला असं वाटतं की एकदा नेत्यांच्या कार्यकर्त्याची ही गोष्ट लक्षात येते त्यावेळेला मग अशा प्रसंगांना सामोरं जायची पाळी फारशी येत नाही.
आणि हा शेवटी त्या राजकीय नेत्यांच्या प्रगल्भतेचा आणि परिपक्वतेचा सुद्धा विषय आहेच. म्हणजे स्थानिक ठिकाणी स्थानिक विषयावर लिहिणाऱ्या स्थानिक पत्रकाराला बऱ्याचशा अडचणी येऊ शकतात. हो, येऊ शकतात, नक्कीच येऊ शकतात. पण तुमचा उद्देश हा जर म्हणजे पारदर्शी आणि प्रामाणिक असेल तर मला वाटतं की राजकीय नेतेही मग तुम्हाला फार काही म्हणजे त्रास देण्याच्या बांधणीत पडत नाहीत. आजच्या काळात पत्रकारितेला उदरनिर्वाहाचं साधन म्हणून बघितलं जातं का? तुम्हाला काय वाटतं? मला असं वाटतं की म्हणजे स्वातंत्र्यपूर्व पत्रकारिता, स्वतंत्रोत्तर पत्रकारिता, त्याच्यामधले वेगवेगळे बदलते प्रवाह लक्षात घेतले तर आज ज्याला आपण मुद्रित माध्यम म्हणतो, प्रिंट मीडिया म्हणतो, आपले सॅटेलाइट चॅनल्स आहेत, डिजिटल मीडिया आहेत, तर या सगळ्यामध्ये खूप मोठे कॉर्पोरेट ग्रुप्स आलेले आहेत, मोठे वृत्तपत्र समूह आहेत, वेगवेगळी उद्योग जगत जे आहे ते या वृत्तपत्रांच्या पाठीशी आहेत. कॉर्पोरेट स्वरूप आलंय. येस, मग पण त्याच्यामध्ये समाजाच्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये ज्याप्रमाणे त्या क्षेत्रामध्ये जो रोजगार आहे तो उदरनिर्वाहाचं, चरितार्थाचं, उपजीविकेचं साधन असतो. त्याचप्रमाणे आता सुद्धा वृत्तपत्रे असतील, सॅटेलाइट चॅनल्स असतील, याच्यामध्ये वेगवेगळ्या अंगाने तांत्रिक प्रत्यक्ष फील्डवर आणि वेगवेगळ्या स्वरूपात काम करणारी जी व्यक्ती आहेत तर त्यांनी त्याला उदरनिर्वाह साधन बनवण्यामध्ये काही गैर नाही. आता पूर्वीच्या पत्रकारितेमध्ये वृत्तपत्रीय त्या संदर्भातले अभ्यासक्रम नव्हते, मग त्याचं प्रशिक्षण असं नव्हतं. तो एक पिंड किंवा तुमच्या एका जीवनशैलीचा किंवा तुमच्या दृष्टिकोनाचा भाग ते पत्रकारिता असायची. आता वृत्तपत्र व्यवसायामध्ये प्रशिक्षण आलेलं आहे, तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणात वापर आहे. मग अशा वेळेला माध्यमांची आवड म्हणून या क्षेत्रामध्ये येणाऱ्या व्यक्ती या त्यांच्या उपजीविकेसाठी म्हणून वेगवेगळी कामं करतात, तर त्यात काही गैर आहे असं मला वाटत नाही. बरोबर. हा म्हणजे त्याच्यामुळं माध्यमातल्या तटस्थता, वस्तुनिष्ठता, निर्भीडता, पारदर्शकता, तर याला काही बाधा येत असेल असं मला वाटत नाही. कारण माध्यमं आज इतकी बलवान झालेली आहे, माध्यमाने आपली स्वायत्ता सुद्धा चांगल्या पद्धतीने जपलेली आहे. त्यामुळे पत्रकारांनी माध्यमामध्ये काम करत असताना वेगवेगळे प्रशिक्षण घेऊन त्याच्यामधले वेगवेगळे जे रोल्स आहेत, ज्या वेगवेगळ्या भूमिका आहेत, बातमीदारापासून ते संपादकांपर्यंत आणि जाहिरात प्रतिनिधीपासून ते सर्व व्यवस्थापकापर्यंत, तर अशा वेगवेगळ्या स्वरूपाची कामं करणं यातून त्यांची जी अंगभूत या क्षेत्राची आवड आहे ती पण जपली जाते आणि त्यातून त्यांचं करिअर सुद्धा चांगल्या पद्धतीने सेट होतं. तुम्ही आता जसं सांगितलं की उदरनिर्वाहाचं साधन म्हणून 100% बघितलं तर पाहिजेच, कारण उपजीविका ही महत्वाची आहे सगळ्या बाबतीत, कोणतंही क्षेत्र असो. तर कमर्शियलायझेशन जे सध्या प्रत्येक क्षेत्रात होत आहे ह्याचं ऍक्सेप्टन्स तुम्ही करताय का पत्रकारितेला? कमर्शियलायझेशन बरोबर आहे, होणं गरजेचंच आहे. नाही, माध्यमांची नीतितत्वे ही पूर्णपणे आचरणामध्ये आणून त्याच्याकडे एक व्यावसायिक दृष्टिकोनातून पाहणं याच्यामध्ये काही गैर नाही. वृत्तपत्र मालकांच्या हितसंबंधांमुळे माध्यमांच्या निपक्षपातीपणाला कोणताही अटकाव होऊ नये याची दक्षता घेतली पाहिजे. बरोबर. त्याचप्रमाणे समाजाच्या स्वास्थ्यासाठी आणि समाजातल्या विधायक गोष्टींसाठी पत्रकारितेची ज्या वेळेला एक महत्वाची भूमिका असते त्यावेळेला माहिती, ज्ञान, मनोरंजन, विकास अशी वेगवेगळी जी पत्रकारितेचे प्रबोधन ही जी वेगवेगळी उद्देश आहेत, बरोबर, लोकशिक्षणाचा उद्देश आहे, समाजातल्या दुष्प्रवृत्तींकडे लक्ष वेधणं आणि समाजातल्या पोलिसांप्रमाणे खलनिग्रहण आहे ही जी भूमिका आहे पत्रकारितेची, त्याला कुठेही बाधा येऊ न देता जर वृत्तपत्रे असतील, सॅटेलाइट चॅनल्स असतील, डिजिटल मीडिया असेल, हे या क्षेत्राकडे पाहत असतील तर त्यात काही गैर आहे असं मला वाटत नाही. बरोबर. म्हणजे हे सर्व क्षेत्र जे आहे त्याच्याकडे व्यवसाय दृष्टिकोनातून पाहून त्याचा विकास होत असेल तर त्यात काहीही म्हणजे गैर आहे असं मला वाटत नाही. बरोबर आहे. ह्या मताशी सहमत सगळे असणार आणि मी देखील आहे.
याचबरोबर एक प्रश्न असा आहे की सोलापूर जिल्हा असेल, बार्शी तालुका असेल, याला पत्रकारितेचा मोठा वारसा लाभलेला आहे. म्हणजे बार्शीतील पत्रकारिता जी आहे किंवा बार्शीतून जी पत्रकारितेचा जो वारसा लाभलेला आहे किंवा जे संस्कार झालेले आहेत पत्रकारितेबाबतीत, तर ते बाहेर पसरत आहेत. वेगवेगळ्या मोठ्या-मोठ्या समूहामध्ये बार्शीतील पत्रकार आपल्याला बघायला मिळत आहेत, पाहायला मिळत आहेत. तर कसा हा वारसा वाढत गेलेला आहे? म्हणजे कोणत्या पत्रकारापासून तुम्ही पाहताय? म्हणजे जुने पत्रकारितेपासून तुम्ही कसं पाहता आलेलं आहे किंवा जुन्या पत्रकारांपैकी तुम्ही ज्यांच्याशी तुम्ही बोललायत किंवा ज्यांचा संस्कार लाभलेला आहे, अशा बाबतीत काही आठवणी ऐकायला आवडतील? म्हणजे मी ज्या वेळेला पत्रकारितेमध्ये प्रवेश केला हं, हं. त्यावेळेला सोलापूर जिल्ह्यामध्ये हं. रंगाअण्णा वैद्य हं. यांचं नाव हे खूप आदराने घेतलं जात असे. हो. आणि सोलापूर जिल्ह्याला पत्रकारितेचा खूप मोठा वारसा आहेच, त्यात काही शंकाच नाही. आपल्या बार्शीलाही आहे. हं, हं. मला सर्वप्रथम दैनिक स्वराज्यमध्ये ज्यांनी संधी दिली हं. ते तत्कालीन संपादक राजाभाऊ माने, हं, हं. त्याच्यानंतर आजचे दैनिक स्वराज्याचे संपादक मालक हं. राकेश जेटोळे सर, हं, हं. यांचा मी प्रामुख्याने उल्लेख करेन. ओके. त्याचप्रमाणे बार्शीतून स्वर्गवासी अनंत दीक्षित, हं, हं. त्यानंतर लातूरमध्ये स्थित असलेले जयप्रकाशजी दगडे, हं, हं. तसेच आज बीडमध्ये हं, हं. म्हणजे ज्यांनी महाराष्ट्राच्या पत्रकारितेमध्ये अनेक वर्षे योगदान दिलं. हं, हं. त्याचप्रमाणे वृत्तपत्र क्षेत्रात काम करत असताना आपल्यातला एक चिंतनशील साहित्यिक सुद्धा लेखक सुद्धा स्वतः जागृत ठेवला, ते प्रतापजी नलावडे सर. मग ज्यांनी आपल्या म्हणजे अनेक मान्यवरांच्या सहवासातल्या आठवणींवर एक चांगली साहित्यकृती पण लिहिली. हं, हं. त्याचप्रमाणे महाराष्ट्रातल्या सामाजिक चळवळीचा केंद्रबिंदू झालेल्या मनोज जरांगे पाटील हं. यांच्या जीवनावर पण त्यांनी चरित्रात्मक लेखन केलं, ते प्रतापजी नलावडे सर. हं, हं. तर अशा अनेक चांगल्या पत्रकारांचा वारसा हं. हा म्हणजे बार्शीलाही लाभलेला होता हं, हं. आणि आहे. म्हणजे एक फॅक्टरीज म्हणता येईल. अजून ज्यांना फिक्स बार्शी पत्रकारांची हो, फॅक्टरी अगदी आहे. हो. कारण आता पण आपण हो, बघतोय जसं हो. एबीपी माझामध्ये असेल किंवा मोठा थोडेसे एक सिनियर असलेले म्हणजे प्रमोद पाटील आहेत, हो, हो. की ज्यांनी कृषी पत्रकारितेचा एक वेगळा मार्ग अंगीकारला. बरोबर. त्यानंतर सोलापूर शहरामध्ये आज श्रीकांत कांबळे आहे, ज्यांना एक वैचारिक अधिष्ठान आहे. हो, हो. तर असे अनेक नावं म्हणजे याच्यामध्ये येता येतील. बरोबर. म्हणजे प्रत्येकाच्या वेगळ्या वेगळ्या एक वेगळा थाट आहे. म्हणजे प्रत्येकाच्या लेखणीमध्ये एक वेगवेगळं अंग आहे. नक्कीच. म्हणजे राजामाने सर असतील किंवा श्रीकांत कांबळे सर असतील किंवा प्रमोद पाटील सर असतील, ज्यांनी ॲग्रोमध्ये म्हणजे शेती मित्र सारखं त्यांनी एक मासिक केलं म्हणजे ॲग्रो क्षेत्रात. एबीपी माझामध्ये मेघराज पाटील सर असतील अगदी किंवा मेघराज पाटील आहेत, मयूर गलांडे आहेत. हो, आता मयूर आहेत. म्हणजे बरेचशी मंडळी आपल्या इकडे बार्शीतून राज्याच्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये म्हणजे काम करत आहेत पत्रकारितेमध्ये. मयूर जितकर असतील, चिंतामणी पदके आहे. हो, आहेत. म्हणजे बरीचशी नाव आहेत जे आपण घेऊ शकतो. म्हणजे त्यांना काही जणांना नाव ज्ञात पण नसते हो, खरं किंवा त्यांना माहित नाही की आपल्या इथला माणूस जाऊन करतोय. म्हणजे हो, अगदी खरं आहे. हे छोटं क्षेत्र नाहीये. नाहीये, बरोबर. नाही, खूप व्यापक आणि म्हणजे स्काय इज द म्हणण्यापेक्षा म्हणजे त्याच्यापेक्षाही म्हणजे खूप मोठा अवकाश असलेलं क्षेत्र आहे. गॅलेक्सी आहे ही सगळ्यात मोठी पत्रकारिता. अगदी. तुम्ही म्हणजे तुम्ही ह्या सगळ्या म्हणजे हे जेवढं व्यापक क्षेत्र आहे याच्यामध्ये जसं मी मगाशी म्हणलं की सगळ्या गोष्टींचा अंग येतो. व्हिज्युअलायझेशन असेल, लिखाण असेल. तुम्ही कसं टॅकल करता ह्या सगळ्या गोष्टी आता? आता तुम्हाला नवीन पिढीबरोबर जायचंय. पण तुम्ही तुमच्या जे तुम्हाला व्यंग आलं त्याला तुम्ही त्याचं भांडवल नाही केलं कधी. तुम्ही त्याला कधी कमर्शियल त्याचा वापर नाही केला. तुम्ही सतत लिखाण करत राहिलात. म्हणजे तुमच्या लेखणीचा अंग हा कधीच बदलला गेला नाही. मग तुम्ही कसं आता त्याला हँडल करताय तुम्ही या सगळ्या गोष्टी? डोळा हे खूप म्हणजे महत्वाचं ज्ञानेंद्रिय आहे. हां. त्याची आपल्या कल्पना म्हणजे आहे, सर्वांनाच आहे. हां. त्याचं जे स्थान आहे ते आपल्याला म्हणजे त्याची जेवढं उणीव भासते त्यावेळेला आपल्याला जाणवतं. म्हणजे माझा दोष हा मला क्षणोक्षणी किंवा पदोपदी जाणवणारा दोष आहे. परंतु त्याच्यावर मात करताना आपल्या इतर ज्ञानेंद्रियांचा म्हणजे मला वाटतं की आपलं श्रवणेंद्रिय जे आहे त्याचाही आपण अधिक परिणामकारक आणि प्रभावी वापर करू शकतो. म्हणजे मला जेवढं काही ऐकता येईल तेवढं ऐकतो. नॅशनल असोसिएशन फॉर ब्लाइंडचा सदस्य आहे. तर त्यांच्याकडे मराठीतली आणि देशातल्याही वेगवेगळ्या भाषांमधली
अनेक पुस्तके अनुवादित स्वरूपात आहेत. तर त्याच्या कॅसेट्स मी ऐकतो. ओके. हां, त्याच्या सिरीज ऐकतो. त्याच्यानंतर ह्या आपल्या वेगवेगळ्या सगळे चॅनेल्स आहेत. त्याच्यानंतर वेगवेगळ्या वेबसाईट्स आहेत. तर याच्यावरचंही काही जेवढं अधिकाधिक ऐकता येईल तेवढं ऐकतो. हां. म्हणजे नॉन व्हिज्युअल डेस्कटॉप ॲक्सेस नावाचं ब्लाइंड लोकांसाठीच एक सॉफ्टवेअर आहे. त्याप्रमाणे जॉर्जस नावाचं एक ब्लाइंड लोकांसाठी सॉफ्टवेअर आहे. तर त्याच्या माध्यमातून पण जे अंध आहेत तर त्यांना खूप काही चांगलं ऐकण्याची म्हणजे संधी उपलब्ध होते. त्याचप्रमाणे आता अँड्रॉइड मोबाईल वापरणं हे सुद्धा म्हणजे फार अवघड काम राहिलेलं नाही. बरोबर आहे. हां, त्याच्यामध्ये टॉकबँक नावाचं सॉफ्टवेअर आहे. आणि टॉकबँक या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून आपण म्हणजे सर्व म्हणजे व्हॉट्सअप पाहणं, ऐकणं, त्याच्यानंतर त्याच्यावर मेसेज पाठवणं, त्याच्यानंतर त्याच्यावरची वेगळी माहिती जी आहे ती वाचून घेणं रीडरच्या माध्यमातून, बरोबर. अशी सगळी म्हणजे आपण त्याच्यावर मात करू शकतो. म्हणजे जसं आपण मगाशी म्हणलं की आर्टिफिशियल इंटेलिजन्स ही जगण्याचा भाग होऊ शकतं, पण ते जगणं होऊ शकत नाही. म्हणजे तुम्ही आता जे ऍप वगैरे वापरताय हे तुमचं जगण्याचा एक तुम्हाला एक सपोर्ट आहे. त्याच्यात तुम्ही वापर करून ह्या सगळ्या गोष्टी अंमलात आणताय. म्हणजे ही आश्चर्याची गोष्ट आहे. म्हणजे अनेकांना वाटत नाही का तुम्हाला असं बोलल्यानंतर बाहेर जेव्हा तुम्ही सांगता की मी पत्रकार आहे पण मला देखील थोडंसं असा व्यंग्यत्व आहे आणि ते समजा जन्मजात नाहीये हे नंतर आलेलं आहे, पण काही आश्चर्य वाटत असेल ना, असं बरेचसे किस्से असतात. हो बरोबर. म्हणजे बरेच जण त्या बाबतीमध्ये विचारतात, त्यांना कुतूहल असतं, उत्सुकता असते. याचं कारण असं आहे की म्हणजे आजही आपण म्हणजे वृत्तपत्र क्षेत्रातलं काम असेल किंवा इतर कोणत्याही म्हणजे जीवनाच्या कोणत्याही क्षेत्रातलं काम असेल तर त्याच्यामध्ये काम करत असताना म्हणजे दृष्टीविना काम करणं हे खूप म्हणजे असं लोकांना असं खूप मोठं ते आश्चर्यकारक किंवा म्हणजे असं मिराकल असं वाटतं. परंतु आता तंत्रज्ञानाचा वापर खूप वाढलेला आहे. अनेक पूरक साधने जी आहेत तर त्याचा उपयोग करून आपण त्याच्यावर म्हणजे काम करू शकतो. हे ज्यावेळेला आपण त्याच्या लक्षात आणून देतो त्यावेळेला मग ते स्वीकारतात ते. बरोबर आहे. म्हणजे स्वीकारणं हीच सगळ्यात मोठी गोष्ट आहे. अगदी खरं. याच दरम्यान आता नुकत्याच निवडणुका पार पडल्या, नगर परिषद नगरपालिकेच्या निवडणुका पार पडल्या. याचं काही म्हणजे ज्यावेळेस हे सगळे अपडेटेशन नव्हतं, नवीन टेक्नॉलॉजी नव्हती, त्यावेळेसचं काही वार्तांकन तुम्हाला आठवत आहे का? म्हणजे नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराचं समजा प्रभाताई झाडबुके असतील, त्यावेळेसचं काही वृत्तांकन तुमच्या लक्षात आहे का किंवा एखादी गोष्ट लक्षात आहे तुमच्या? हो, 2001 साली नगरपालिका निवडणुका झाल्या. त्यावेळेस सुद्धा नगराध्यक्ष पदासाठी थेट लढत झाली होती. आणि म्हणजे विश्वास बारबुले आणि श्रीकांत पिसे यांच्यामध्ये त्यावेळेला थेट सामना झाला होता. त्यावेळेला मी पत्रकारितेमध्ये नुकताच आलो होतो आणि नुकताच आलेला असताना आणि डोळ्यांचं एक मोठं ऑपरेशन त्यावेळेला माझं पार पडलं होतं. मग त्यावेळेला मी ती निवडणुकीचं म्हणजे वार्तांकन केलं होतं. ती निवडणूक अत्यंत चित्तथरारक आणि खूप म्हणजे अत्यंत अटीतटीची झाली होती त्यावेळेला. अच्छा. लोककल्याण आघाडी विरुद्ध शिवसेना अशी त्यावेळेची ती लढत होती. शिवसेनेकडनं विश्वासभाऊ बारबुले होते का? नाही, विश्वासभाऊ हे लोककल्याण आघाडीचे उमेदवार होते. अच्छा, लोककल्याण. शिवसेनेकडून त्यावेळेस श्रीकांतांना पिसे होते. तर त्यांच्यामध्ये थेट लढत झाली होती. ती लढत सर्वप्रथम मी त्यावेळेला अटेंड केली होती. त्यावेळेस होतं मी. म्हणजे तोच थरार असायचा का जो आता आपण अनुभवतोय, असाच वार्तांकनाचा थरार असायचा का त्यावेळेस? म्हणजे आत्ताचा जो थरार आहे त्याच्यापेक्षाही अधिक थरार त्यावेळेला होता असं मी म्हणेन. अच्छा. म्हणजे लोकांचा जो क्युरियोसिटी, तंत्रसाधनांच्या उपलब्धतेच्या अभावामुळं त्यावेळेला बहुतांश म्हणजे नागरिकांना किंवा त्याच्या बाबतीमध्ये रस असलेल्या प्रत्येकाला हे वृत्तपत्रांवरच म्हणजे एक साधन म्हणून माहितीचं म्हणजे अवलंबून राहावं लागत होतं. त्यामुळं वृत्तपत्र घेण्यासाठी अगदी पहाटेपासून म्हणजे वाचकांच्या उड्या पडायच्या वृत्तपत्रांवर, अशी परिस्थिती त्यावेळेला होते. आणि वृत्तपत्रांमध्ये मधली जी विश्लेषण क्षमता आहे, अनेक आयाम मांडण्याची जी क्षमता आहे, त्याच्यामुळं वृत्तपत्रांचा वाचक वर्गांवर एक मोठा प्रभाव होता. म्हणजे प्रभावी होता त्यावेळेस. अगदी नक्कीच. मी देखील आता या पत्रकारितेच्या वर्षामध्ये म्हणजे माझे आजोबा असतील, आजोबांनी देखील सामनामध्ये काम केलं होतं. वडिलांनी अनेक वर्ष लोकमत, एकमत, संचार पासून त्यांची सुरुवात होती.
नंतर ह्या सगळ्या जेव्हा मी ह्या घडामोडी बघतो तेव्हा घरातलं देखील वातावरण माहिती पत्रकारिता म्हणजे जसं मग म्हणलं की लष्कराच्या भाकऱ्या हो. भाजण्यासारखं ते काम आहे तर तुम्ही म्हणालात थोडक्यात आहे थोडक्यात नाहीये ते काम पण मी देखील काही दिवसांपूर्वी वर्तमानपत्र स्वतः मी लावला मला एक ऑथेंटिकेशन पाहिजे होतं की एखादी बातमी आल्यानंतर जेव्हा सकाळी पेपरमध्ये ते लिहून येतं हा त्यावेळेस लक्षात येतं की ही बातमी खरी आहे. खूप नेमक्या मुद्द्यावर बोट ठेवत आहे. हा मुद्रित माध्यमांची विश्वासार्हता जी आहे हा. ती खूप आनंदसाधारण आहे. म्हणजे मला स्वतःला वाटलं की आपण ह्या निवडणुकींचं विश्लेषण करताना किंवा ह्या निवडणुकांकडे पाहताना मला स्वतःला वाटलं की घरी त्यावेळेस सारखा घरी सकाळी पेपर आपल्या दारामध्ये आला पाहिजे म्हणून मी स्वतः पेपर लावला. हो. दरवेळेस बदलत राहतो मी हा. कधी लोकमत असेल कधी सकाळ अनेक वेगवेगळे पेपर दिव्य मराठी असेल पण मला ज्यावेळेस मी पेपर सकाळी पहिल्या दिवशी वाचला अनेक वर्षांच्या गॅप नंतर हो. तर मला तोच फील आला किंवा तीच मला हिटबॅक मिळाली की आता मला खरं वाटतंय म्हणजे एखादी बातमी जेव्हा सकाळी येते त्यावेळेस कळते की हा हे झालेलं असू शकतं. कॉम्पिटिशन वाढलेलं आहे. हो. बातमी आधी कोण देणार याच्यामध्ये डिजिटल क्षेत्रामध्ये कॉम्पिटिशन लागलेलं आहे. हो. त्यामुळे तुम्ही सॅटिस्फाईड आहेत की लोक म्हणजे माझ्यासारखी युवा पिढी देखील आता मुद्रणाकडे थोडासा विश्वास ठेवू लागलेले. तुम्हाला काय वाटतं की हे चांगलं चित्र होतंय का की पेपर वाचला पाहिजे अलीकडे ह्या काळात देखील? नक्कीच आहे. त्यात वृत्तपत्रीय वाचन वृत्तपत्रीय वाचनातून व्यक्तिमत्वाचा सर्वांगीण विकास झालेली यापूर्वीची पिढी होती. आजही वृत्तपत्र क्षेत्रामध्ये तंत्रज्ञानाचे हे खूप म्हणजे मोठे बदल झालेले आहेत आणि वृत्तपत्र हे अनेक अंगांनी वाचनीय गुणवत्ता प्रधान त्यानंतर खूप वैचारिक दिशा देणारं त्याचप्रमाणे तुमच्या ज्या सर्व काही मेंदूच्या वैचारिक ज्या काही म्हणजे भूक आहे किंवा ज्या अपेक्षा आहेत ते पूर्ण करणारं माध्यम आहे. बरोबर. हा. म्हणजे प्रिंट मीडिया ही शाश्वत आहे. नक्कीच नक्कीच. हा हा म्हणजे मुद्रित माध्यम हे अक्षर आणि अक्षय आहे. हा. म्हणजे तुम्ही थेट विश्वासाने ठाम अगदी. घेऊ शकता. अगदी अगदी नक्कीच. आणि म्हणजे मी सांगेन वृत्तपत्र क्षेत्राला आपल्या खूप मोठी परंपरा आहे महाराष्ट्राच्या पत्रकारितेला. महाराष्ट्र पत्रकारिता म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळापासूनची पत्रकारिता आणि आजपर्यंतची पत्रकारिता याच्यामध्ये अनेक संपादकांनी म्हणजे आता त्यांची यादी खूप मोठी आहे. हा हा पण इष्ट असेल ते बोलणार साध्य असेल ते करणार असं म्हणणारे आगरकर आहेत. बर. बरोबर आहे. आपल्याला माहिती आहे की मार्मिकच्या वर असं लिहिलं होतं ना खिचो कमान को न तलवार निकालो जब तोप भी मुकाबिल हो तो अकबर निकालो असं लिहिलं होतं मार्मिकच्या वर. म्हणजे लोकमान्य टिळक आचार्य अत्र्यांपासून हा. ते म्हणजे अलीकडच्या म्हणजे माधव गडकरी गोविंद तळवलकर हरा महाजनी विद्याधर गोखले कुमार केतकर भारत कुमार राऊत सदा डुंबरे विजय कोळेकर अशी खूप मोठी परंपरा म्हणजे आपल्या इथं संपादकांची आहे. अनेक पत्रकारांनी म्हणजे महाराष्ट्राच्या पत्रकारितेमध्ये अगदी देशभरामध्ये ज्या घटनांची नोंद घेतली जाईल अशा पद्धतीचं लेखन केलेलं आहे. मार्मिक वर्ण निघालं की बाळासाहेब ठाकरे देखील स्वतः एक पत्रकार होते. हो. त्यांना देखील पत्रकारितेचा वारसा आहे. प्रबोधनकारांसारखं त्यांच्या मागं बॅकअप होतं. त्यांची सभा देखील बार्शीत झालेली होती. तुम्हाला काही त्याच्याबद्दल आठवतं म्हणजे काही? आठवतं. हा हा 99 सालची विधानसभेची निवडणूक होती. हा. त्यावेळेला 1996 साली राजकारणामध्ये प्रवेश केलेले शिवसेना शहर प्रमुख राजेंद्र राऊत हे त्यावेळेला विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार होते. आणि शिवसेना प्रमुखांबद्दल 1995 साली महाराष्ट्रामध्ये जे सत्तांतर झालं शिवसेना भाजप सरकार आलं आणि शिवसेना प्रमुखांची एक प्रचंड क्रेज त्यावेळेला होती. म्हणजे शिवसेनेची क्रेज होती. हो, हो. शिवसेनेची तर होतीच पण शिवसेना प्रमुखांची सुद्धा एक व्यक्तिमत्व म्हणून एक अवलिया एक अद्भुत व्यक्तिमत्व म्हणजे शाखा प्रमुखांचा देखील थाट असायचा. त्यांचं ते त्यांची ती म्हणजे बोलण्याची शैली बरं त्यांचं ते थेट स्पष्टपणे एखाद्या विषयाला हात घालणं त्याच्यामुळे महाराष्ट्रात आणि देशभरामध्ये एक वलयांकित व्यक्तिमत्व होतं बाळासाहेबांचं. बरोबर. आणि मग ती भगवंत मैदानावर सभा झाली. मग ती सभा हा ऐतिहासिक वगैरे शब्द स्वतःला खरं तर म्हणजे कमी पडेल इतकी ती सभा अभूतपूर्व होती. म्हणजे मैदानात तर म्हणजे गर्दीनं बऱ्याच उत्साह होतच
पण त्या मैदानाच्याही दुतर्फा आणि चहूबाजूनी हा. म्हणजे त्यावेळेला माणसं ची गर्दी अगदी पाय ठेवायला जागा नाही अशा पद्धतीने होते. आणि शिवसेना प्रमुखांनी ती सभा अर्थातच खूप गाजवली होती सभा ते. म्हणजे पूर्ण पंचक्रोशीत त्याची चर्चा. अगदी 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 हा, हा. हो. आणि मला असं वाटतं की 99 साली राजाभाऊ राऊत हे अगदी निसटत्या मतांच्या फरकाने पराभूत झाले. तर त्यावेळेला त्यांना जी मतांची आघाडी मिळाली हा. त्याला त्यांचं काम जसं कारणीभूत असेल त्याचप्रमाणे शिवसेना प्रमुखांची सभा हे सुद्धा प्रमुख कारण होतं. ओके. हा हो. हा. म्हणजे त्याचा इम्पॅक्ट पडला होता. खूप प्रभाव हा हा. हो. म्हणजे आता जे प्रचारांचं कॅम्पेन रनतं हो. त्यावेळेसच्या प्रचाराचं कॅम्पेन म्हणजे जोरात असायचं. रिक्षा जर म्हणजे रिक्षा किंवा काही पत्रकं वाटणं याच्या पलीकडे जाऊन सभा हा. हे प्रचाराचं खूप मोठं सर्वसमावेशक आणि खूप मोठ्या म्हणजे गर्दीला मासेसला म्हणजे संबोधित करणारं साधन म्हणून पण सभांकडे पाहिलं जायचं. प्रेस्टिजचा विषय. अगदी अगदी तर त्यावेळेच्या प्रचार सभा खूप महत्वाच्या असायच्या. आता आपण व्हिडिओ कॉन्फरन्सिंग पासून ते अनेक माध्यमं आपण सभांच्या ऐवजी पर्याय म्हणून वापरतो. बरोबर. हा. पण त्यावेळेच्या प्रचार सभा या फार म्हणजे मोठं आकर्षण स्थळ आणि कुतूहलाचा आणि उत्सुकतेचा विषय असायचा. आणि पत्रकारांना कॉन्टेंट देखील त्याच दर्जाचा अगदी 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 मिळत असाय. तर सभामधून किंवा नक्कीच बाळासाहेबांची सभा बोलले की कॉन्टेंटचा विषय आला. हो अगदी अगदी हा. आणि तो कॉन्टेंटच म्हणजे पत्रकारितेला हो पुढे नेत होता. म्हणजे हे तसं कॉन्टेंट आता राहिलंय का तुम्हाला वाटतंय की आता सभामधून तसं कॉन्टेंट मिळतोय का? नाही सभांमधनं नक्कीच नव्हतं. हा हा. तसा कॉन्टेंट मिळतोय अजून. हो हो अजूनही नव्हतं. पण त्या विषय हा माध्यमाने तो कसा म्हणजे हाताळायचा त्याला कसं वळण द्यायचं हे कौशल्याचा भाग आहे. बरोबर आहे. 95चा पण सभेचा विषय सांगता येईल. शरद पवारांची सभा होती त्यावेळेला प्रभाताई धारबुकेंविरुद्ध अपक्ष आमदार दिलीप सोपल असा सामना होता. पवारांची त्यावेळेला सभा झाली भगवंत मैदानावर. सकाळी झाली सभा होती. मी पण त्या सभेमध्ये होतो. पवार साहेबांनी सभेला म्हणजे भाषणास सुरुवात केली. वेगवेगळ्या विषयावर बोलता बोलता त्यांनी विधानसभेच्या निवडणुकीच्या उमेदवारीचा विषय आला आणि समोर थोरली बहीण होती, पाठीमागे धाकटा भाऊ होता असा उल्लेख केला. आणि नंतर सोपल समर्थकांनी धाकट्या भावाचा एकच विश्वास, वाशी तालुक्याचा विकास अशा त्यावेळीची स्लोगन किंवा टॅगलाईन असं आपल्या भाषेमध्ये आपण म्हणतो. म्हणजे पवारांनी त्यांच्या स्टाईलमध्ये एक सांगून टाकले की इकडे धाकटा भाऊ आहे, इकडे बहीण आहे. आणि त्यामुळे ती सभा ते सभा गाजताना पण वृत्तपत्रांमधलं ते धाकटा भाऊ संबोधन जे आहे वृत्तपत्रांच्या बातम्यांमध्ये आलेलं महत्वाचं ठरलं आणि ती सभा त्यावेळेला टर्निंग पॉईंट ठरली. म्हणजे त्यावेळेस पवार साहेबांनी सांगितलं की धाकटा भाऊ हो आणि आजचं कॅम्पेनिंग होतं की लाडकी बहीण. म्हणजे अगदी अगदी म्हणजे कॅम्पेनिंगचा अंग तोच आहे. फक्त संदर्भ बदलत जातात, परिस्थिती बदलतात, पक्ष बदलतात, नेते बदलतात. मग त्यावेळेस म्हणजे हेडलाईनचा विषयच असणार आहे हा अर्थातच धाकटा भाऊ म्हणणं. आणि दोन्ही वेगवेगळे असताना म्हणजे शरद पवारांनी पेच न निर्माण करता काही क्षणात ते सोडवलं. नाही म्हणजे ही इंटरेस्टिंग गोष्ट आहे की अशा गोष्टी आता सहसा आपल्याला हेडलाईन मध्ये पाहायला भेटत नाहीयेत. पण ही चांगली गोष्ट म्हणजे पत्रकारितेतला सगळ्यात मोठा एक अंग म्हणता येईल की त्यांनी हा पेच सोडून टाकला एका मिनिटात. म्हणजे त्यांना काय सांगायचं होतं हे त्यांना काय म्हणायचं होतं हे त्यांनाच माहिती. त्यांच्या माझा थांगपत्ता आजही कुणाला लागला नाही असं म्हणतात. म्हणजे द्विधावरच तरी ठेवलं. त्यांचे शब्द जे आहे ते त्यावेळेला म्हणजे माध्यमांनी उचलून धरले आणि ते सगळीकडे म्हणजे प्रसारित झाले त्यावेळेला आजच्या भाषेमध्ये व्हायरल. अगदी अगदी खरंच म्हणजे सर ह्या गप्पा संपूर्ण असंच आपल्याला वाटत असतं की अशा गप्पांच्या अंगामधून जे नवीन पिढीला माहित व्हायला पाहिजे त्या गोष्टी, हाच ह्याच्या मागचा आपला हेतू होता. पत्रकारिता ही म्हणजे साधी गोष्ट नाही, ती एका शस्त्राप्रमाणे म्हणता येईल तिला की ते शस्त्र कसं आहे हाताळायचं हे त्या पत्रकाराच्या हातात आहे. बदल घडू शकतात पत्रकार, एक विचार रुजवू शकतात नवीन. हाच ह्या पत्रकार दिनी हा आपला अंग होता. जाता जाता फक्त मला एक प्रश्न तुम्हाला विचारायचा की तुम्ही नवीन पिढीतल्या पत्रकारांना तुम्ही स्वतः या क्षेत्रातले ज्येष्ठ आहात, तुम्ही एक काय संदेश असा देताल की तो सगळ्यांनी मनात रुजवायला पाहिजे?
पत्रकार दिनानिमित्त हा संदेश सगळ्यांनी अंगीकार आणला पाहिजे? मला असं वाटतं की नव्या जगाचं बलस्थान हम्म. हे ज्ञान हेच आहे. आपल्या क्षेत्रातल्या बदलत्या प्रवाहांची माहिती आपल्याला असली पाहिजे. आपल्या क्षेत्रातल्या नव्या तंत्रज्ञानाची माहिती आपल्याला असली पाहिजे. पत्रकाराचं व्यक्तिमत्व हे बहुश्रुत असलं पाहिजे. ते गृहीतच धरलं जातं समाजाकडून. त्यामुळं काळाची आव्हाने पत्रकाराने ओळखली पाहिजेत. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे की पत्रकार कोणत्याही माध्यमात काम करत असू द्या, तो मुद्रित माध्यमात काम करतोय, तो सॅटेलाईट माध्यमात चॅनलमध्ये काम करतो, तो डिजिटलमध्ये काम करतोय, परंतु त्याचं लेखन, त्याचं वाचन हे सतत सुरू असलं पाहिजे. पण त्याची ओळख तयार झाली पाहिजे. वेगवेगळ्या विषयांना हा नेहमी हात घातला पाहिजे. मला असं वाटतं की सध्याच्या काळामध्ये पत्रकारितेच्या माध्यमातून हाताळणाऱ्या विषयाला केवळ अनंत हाच शब्द वापरते. अनंत विषय आहे. तर ते अनंत विषय हाताळण्याचं कौशल्य स्वतःमध्ये आणण्यासाठी स्वतःला तितकंच अधिक प्रगल्भ, ज्ञानसमृद्ध आणि सातत्याने सजग, सतर्क, जागरूक म्हणजे पत्रकारांनी बनवलं पाहिजे असं मला वाटतं. म्हणजे हा महत्वाचा संदेश तुम्ही सगळ्यांपर्यंत आता जो दिला, यात एक गोष्ट जाणवली की सजग असणं गरजेचं आहे. नक्कीच. तर स्वतःचा प्रसंग मी सांगतो, एक वाक्य फक्त सांगतो. हो सांगा. स्वामी विवेकानंदांनी असं म्हटलं होतं, पर्सन रिमेन्स अ स्टुडंट टिल ही ब्रीथ्स अ लास्ट. माणूस हा त्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत हा विद्यार्थीच असतो. त्यामुळे आपण कुठेही म्हणजे आता आपण या क्षेत्रामध्ये परिपूर्ण झालो आहोत असा समज स्वतःबद्दल कधी करून येऊ नये. आपल्याकडे म्हणजे शिकण्याचा, आत्मसात करून घेण्याचा आणि नवनवीन माहिती जी आहे त्याच्या बाबतीत स्वतःला अवगत करून घेण्याचा गुणधर्म असला पाहिजे. आपण प्रत्येक गोष्टीकडे विद्यार्थी म्हणून पाहिलं पाहिजे असं मला वाटतं. एक आता जाताना अजून एक प्रश्न मला तुम्हाला एक पत्रकार म्हणून विचारावं वाटतंय. तुम्ही जे राजकीय स्थिती आता जी सांगितली आणि पूर्वीची देखील, म्हणजे शरद पवारांसारखा माणूस देखील म्हणजे तो त्यातला आता म्हणजे भीष्म आहे की तेव्हा भीष्म आहेत ते राजकारणातले म्हणतो आपण, पण त्यांनी सांगितले एकीकडे धाकटी बहीण आहे, एकीकडे धाकटा भाऊ आहे. मग हा पेच त्यांनी सांगितला आणि आजच्या राजकारणाची स्थिती अशी आहे की एबी फॉर्म खाल्ला जातोय, हो खरं आहे की. फाडून खाल्ला जातोय एबी फॉर्म, मिळू नये म्हणून पळापळ सुरू आहे. मग ह्या चित्राकडे एक पत्रकार म्हणून तुम्ही ह्या राजकारणाकडे कसं बघताय आता? एक स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये आणि स्वातंत्र्योत्तर काळातल्या पहिल्या काही वर्षांमध्ये राजकारणाकडे आपण जनतेचे विश्वस्त म्हणून पाहण्याचा राजकारणी नेत्यांचा स्वतःचा दृष्टिकोन होता. बरोबर. ते एका राजकीय विचारसरणीशी प्रामाणिक होते. बरोबर. त्यावेळेला राजकारण हे लोकसेवेचं प्रभावी साधन, माध्यम होतं आणि तुम्ही जो शब्द वापरला ते खऱ्या अर्थानं लष्कराच्या भाकऱ्या भाजण्याचं क्षेत्र होतं, ज्याला आपण सुळावरची पोळी, सतीचं वाण असे शब्द वापरतो. तर अशा पद्धतीचं ते क्षेत्र होतं. समाजकारणाचं एक अधिमान्य, विधिमान्य व्यासपीठ म्हणून राजकारणाकडे पाहिलं जायचं. राजकारणातली पदं ही एक जबाबदारी म्हणून स्वीकारली जायची. म्हणजे एक उदाहरण मी आपल्याला सांगतो की मधुदंड होते, केंद्रीय अर्थमंत्री होते, तर ते सायकलवरून म्हणजे दिल्लीमध्ये फिरायचे. बरोबर. हा, लालबहादूर शास्त्री पंतप्रधान होते, तर त्यावेळेला त्यांचं निधन झाल्यानंतरची त्यांच्या जवळची गंगाजळी जर पाहिली तर ती अत्यंत म्हणजे तोकडी अत्यल्प होती. म्हणजे राजकारण हे स्वतःच्या वैयक्तिक विकासासाठी म्हणजे साधन आहे असा दृष्टिकोन त्यावेळेला नव्हता. मग त्यावेळेचा ध्येयवाद आणि आजचा ध्येयवाद त्याच्यामध्ये खूप जमीन आसमानाचा आणि पूर्णतः फरक आहे. मला असं वाटतं की दुर्दैवाने आज राजकारण हे एक कॉर्पोरेट बिझनेस झालेला आहे. म्हणजे पैसा गुंतवणं आणि पैसा काढणं, सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता असा एक कलमी कार्यक्रम झालेला आहे. राजकारणाचं गुन्हेगारीकरण हे खूप अनिष्ट आणि दुर्दैवी आहे. आणि राजकारणाकडे बघण्याचा लोकसेवेचा दृष्टिकोन हा पूर्णतः बदललेला आहे. राजकारणामध्ये गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्ती येत आहेत. त्याचप्रमाणे आपल्या काही व्यवसायांच्या अवैध बाजूंना झाकण्यासाठी राजकीय पदं हे साधन म्हणून वापरायची असा दृष्टिकोन आणि प्रवृत्ती असणारे व्यक्ती राजकारणामध्ये येत आहेत आणि हे एक समाज जीवनाच्या दृष्टीने घातक आहे असं मला वाटतं. म्हणजे तुम्ही एक
पत्रकारितेच्या बाजूने बघताना देखील हे घातक चित्र आहे असं वाटतं. हो ना, होईच नक्कीच. हा. आणि राजकीय पक्ष सुद्धा जे निधी घेतात, तर ते निधी घेताना सुद्धा ते ज्या कॉर्पोरेट कंपन्यांकडनं निधी घेतात, त्यांचे हितसंबंध जोपासण्यासाठीच परत नंतर ते सरकार काम करतं. अशाच पूर्णपणे म्हणजे परिस्थिती आहे. त्याच्यामुळं राजकारणामध्ये ध्येयवादी वृत्तीने कार्यरत असणाऱ्या कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना पाठबळ देणं ही समाजाची आणि पत्रकारितेची सुद्धा मोठी म्हणजे गरज आहे. का पत्रकारितेचं कर्तव्य आहे असं मला वाटतं. आणि एक जबाबदारीचं पद आहे हा. पत्रकारिता. नक्कीच. सर तुमच्याशी गप्पा मारून खूप आम्हाला चांगलं वाटलं. म्हणजे बरीचशी माहिती आज नवीन आम्हाला देखील मिळाली आणि जे आज व्हिडिओ पाहणार आहेत आपला त्यांना देखील ही माहिती मिळणार हे नक्कीच आहे. आपण पुन्हा एक एपिसोड करूया ज्यात बार्शीचं राजकारण असेल किंवा बार्शीच्या म्हणजे सोलापूर जिल्ह्याची औद्योगिक वाढ असेल किंवा सोलापूर जिल्ह्याचा विकास जो वाढतोय त्याच्याकडे बघणारा एक एपिसोड आपण नक्की पुढच्या ह्याच्यात करूया. आणि आज पत्रकार दिनानिमित्त तुम्हाला देखील मी शुभेच्छा देतोय. धन्यवाद. मी पत्रकारितेमध्ये तालुकास्तरीय पत्रकारितेवर काम करत असताना फार मोठं योगदान दिलं असं मी अजिबात समजत नाही. अच्छा, मी माझ्या परीनं जे काही काम करायचा प्रयत्न केला त्याच्याशी मी प्रामाणिक आहे. कर्तव्य म्हणून हा. बघताय तुम्ही. हा, कर्तव्य आणि मी हे क्षेत्र स्वीकारायचं हे पूर्ण विचारांती ठरवलं होतं. त्यामुळे या क्षेत्रामध्येच मी कार्यरत आहे आणि राहणार. परंतु आज गेल्या 25 वर्षामध्ये तुम्ही सर्वप्रथम मला आपल्या चॅनलच्या माध्यमातून माझे विचार मांडण्याची जी संधी दिली, पत्रकार दिनाच्या निमित्तानं माझ्या म्हणजे आजपर्यंतच्या वाटचालीवर प्रकाश टाकण्याचा जो प्रयत्न केला त्याबद्दल मी आदरणीय प्रतापजी नलावडे सर आणि तुम्ही स्वतः सचिनजी, तर आपल्या दोघांचे मी आभार मानतो. धन्यवाद. चालेल. या एपिसोड मागचा उद्देश हाच होता की आज पत्रकार दिनानिमित्त सरांनी यातून इनडायरेक्टली एक मेसेज असा दिलेला आहे की तुमच्यावर येणाऱ्या ज्या अडचणी आहेत त्याला देखील तुम्ही मात केली पाहिजे आणि तुमचा करिअरवरचा फोकस हा चुकला नाही पाहिजे. त्याला तुम्ही एक भांडवल न बघता तुम्ही त्याला एक ताकद म्हणली पाहिजे किंवा एक गॉड गिफ्ट आपण म्हणूया, त्या गोष्टी तुम्ही त्याच्याकडे बघितलं पाहिजे. सरांच्या बाबतीत देखील आम्ही तेच अनुभवतोय की सर अशा अनेक उदाहरणं आम्ही बघतो की एखाद्या छोट्याशा गोष्टीमुळे देखील माणसं खचून जातात. एखाद्या छोट्याशा नैसर्गिक आपत्तीमुळे असेल किंवा स्वतःवर ओढवलेल्या एखाद्या परिस्थितीमुळे. पण सर स्वतः देखील या अनुषंगाने आपल्याशी आज बोलले आणि त्यातून एक त्यांनी इनडायरेक्टली आपल्याला मेसेज दिलाय की तुम्ही काम करत असलं पाहिजे, काम केलं पाहिजे. आणि हा मेसेज आज पत्रकार दिनाच्या निमित्ताने आम्हाला अनुभवायला मिळाला. ही सगळ्यात मोठी आजची आमची म्हणजे अपॉर्च्युनिटी आम्हालाच मिळाली की तुमच्याशी बोलायला भेटलं. धन्यवाद. आपण विश्व टीव्ही मराठीमध्ये हा जो पॉडकास्ट करण्याचा उद्देश होता तो आजपासून एका नव्या वळणावर आम्ही म्हणजे एक नवीन ऊर्जा आम्हाला याच्यातून मिळाली असं आम्ही समजतो. धन्यवाद सर, तुम्ही आमच्या पॉडकास्टमध्ये आलात. थँक्यू.